won the toss by team Shri Malangadwadi and elected to field first म्हणजे इन्व्हाइट केल्या बॅटिंग साठी ते म्हणजे टीम गावदेवी क्रिकेट संघ काकोले या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढतीमध्ये काय घडेल काय बिघडेल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज मलंगडचा आवाज रमेशजी गिरा सरांचा थँक्यू सो मच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहतो आपण एका साईडला एक गावदेवी काकोले संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल श्री मलंगड वाडी हा संघ चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये पहिलाच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सोहम वाहगे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र समोर पाहता आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला सागरला पाहताय त्याच्या सोबतीला फलंदाज राम सागर आणि रामची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चला पंच जायचंय मैदानाच्या आतमध्ये आशिष भाऊ आपल्याला जायचंय आतमध्ये चांगला सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण एका साइडला एक गावदेवी काकोले संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना श्री मलंगड वाडी संघ पाहतो आपण पहिलाच गोलंदाज पाहतो आपण सोहम वाघे सोहम वाघेचा विचार केला ना मलंगड एक्सप्रेस म्हटलं जातो ज्या प्रकारे मलंगड एक्सप्रेस ज्या नावाने ओळखला जातो योगेश मात्रे उर्फ बुग्या गेम स्टार्ट होईल स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज झालाय सागर सागर गायकरला पाहताय पण गोलंदाजी मार्क वरती पाहताय सोहम वागे सोहम वागेचा वापर केला गेलाय पहिल्याच षटकामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय पंचांचा ग्रीन सिग्नल गेम स्टार्ट हो कदाचित पहिला चेंडू मध्ये थोडासा लाईन मिस केली आहे गोलंदाजाने पहिला चेंडू खराब टाकलाय सोहम या गोलंदाजाने दिशा इन गोलंदाजी पाहिली आपण सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीने मात्र श्री गणेश झालाय पुन्हा एकदा सज्ज झालाय हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट चेंडूची सांगता पहिला चेंडू मात्र खराब टाकलाय वेगाने बीट केलाय फलंदाजाला पुढे एकदा सज्ज झालाय राईट अप ओव्हर द विकेट हो कदाचित पुन्हा एकदा खराब फेकला या गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट आला त्यानंतर डॉट पुन्हा एकदा वाईट फेकलाय म्हणजे दोन धावा खर्च केल्यात अतिरिक्त
धावेला अंकुश लावावा लागेल पुन्हा एकदा विचार केला. हो शॉर्ट प्लेनचा चेंडू चांगला फटका पाहतोय. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय दमदार चौकार. चांगला फटका पाहिला आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पाहिला गेला तर हा चेंडू चांगला आहे. चांगला आहे पाय विचार केला असा वाटला का त्या फलंदाजाला मात्र चेंडू वाईट जाईल पण परफेक्ट लाईनीच्या थोडासा आतून गेलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा खराब फेकलाय. या षटकाचा विचार केला ना 3 चेंडू खराब फेकल्या त्या गोलंदाजाने. अद्याप टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या बिनबाद. गावदेवी काकोले संघ जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती. अजूनही विचार केला या षटकाचे 3 चेंडू फेकावे लागतील पण 3 चेंडू टाकल्यात खराब या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय सोहम. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टोटल पाहिले आपण 7 धावा खर्च केल्यात. हो पुन्हा एकदा या षटकाचा विचार केला हा चौथा चेंडू खराब फेकला. मी तर म्हणेन त्या धावेला अंकुश लावावा लागेल. पाया खराब. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातो एका धावेची किंमत शेवटच्या मुमेंटला मात्र मोजावी लागते. पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतो. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आउट ऑफ द पार. ओहो तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई तारा मंडल. 6 रनों के लिए. चांगला फटका होता. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडासा मागडा ठरलाय सोम. एक षटकार पाहिला एक चौकार पाहिला त्यानंतर 4 चेंडू खराब फेकले होते. वाईट फेकले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला फटका पाहिला आपण. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू सरळ विकेट किपरच्या आता चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता. विचार केला ना टप्पा मात्र अचूक आहे या गोलंदाजाकडे. त्यानंतर थोडासा मात्र दिशाहीन गोलंदाजी सुद्धा पाहिली या गोलंदाजाकडे. थोडीशी लाईन मात्र मिस केली. 4 चेंडू खराब टाकल्यानंतर थोडासा धावा भरपूर खर्च केल्या. टोटल शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो पुन्हा एकदा 5वा चेंडू खराब फेकलाय ना. आजच्या दिवसामध्ये विचार केला ना सर्वात खराब चेंडू टाकणारा गोलंदाज पाहिला आपण मैदानाच्या आतमध्ये. 5 वाईट फेकल्या त्या गोलंदाजाने तब्बल. कदाचित चेंडूवरती ग्रीप मिळत नाहीये का या गोलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टोटल पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतला होता चेंडू. हलकीशी कडा मात्र बॅटची घेतली. पहिल्या षटकाचा वादवी गेम संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहतोय बिनबाद. गावदेवी काकोले संघ जाऊन पोहोचला 16 आकड्यावरती. पाच 16 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर खर्च केल्यात. दुसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चिन्मय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलाय चिन्मय पाटील. चांगली फलंदाजी पाहतो आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सागर आणि रामची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रामने मात्र चांगली सुरुवात केली आहे ह्या मॅच मध्ये. चांगले फटके सुद्धा पाहिलेत रामच्या बॅट मधून आपण. एक षटकार पाहिला एक चौकार पाहिला. सागरच्या बॅट मध्ये चांगली फटकेबाजी पाहिली आपण. दुसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय चिन्मय पाटीलचा वापर केला गेलाय दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल पाहिले आपण 16 धावा खर्च केल्या सोमने. पुन्हा एकदा सज्ज झालाय चिन्मय पाटील.
ओहो खोलात टाकला होता, उंच मारण्याचा प्रयत्न, झेल उडाली आहे, झेल पकडेल का हा प्रश्न पडला. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि पंचांनी हा बीमर घोषित केलाय. कदाचित स्टेप आउट असेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 1+ या 2 या 3 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. बीमर फेकलाय पहिला चेंडू चिन्मय पाटीलने. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. हो पुन्हा एकदा काय चेंडू होता, वेग भरपूर होता ना. परफेक्ट यॉर्कर चिन्मयने फेकला होता. डॉट चेंडूची सांगता. पहिला चेंडू खराब टाकला जरूर स्टेप आउटचा. त्यानंतर हा चेंडू पाहिला ना आपण, काय चेंडू फेकला होता. परफेक्ट यॉर्कर फेकला होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला सागर. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय, उंच उडालाय, अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय. ओहो अंतर सुद्धा गाठलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा सागरच्या बॅट मधनं दमदार षटकार. षटकार आलाय. सागर मात्र आज तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करत असताना. ओहो पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलाय, चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार. षटकार नंतर हा चौकार आलाय. मी तर म्हंटल सागर पूर्णपणे सेट होऊन आलाय का काय, हा प्रश्न पडला आता. ओहो पुन्हा एकदा ओहो हो मामा ठाकुर, सपना भी भाग गई और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. तुन्ना तुन्ना गेंद कहाँ गई मुन्ना, गेंद गई तारामंडल. 6 रनों के लिए बिग हिट. डीजे भरपूर भरपूर धावा खर्च केल्या याही षटकामध्ये. टोटल पाहिले आपण पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर मात्र थोडासा महागडा ठरला चिन्मय पाटील. तब्बल 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. ओहो पुन्हा एकदा उडवलाय, अंतर सुद्धा गाठलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, वाह काय फटकेबाजी आज सागर नागडे. काय सांगायचं गड्या, पिसाला गडी बेकार उपटी घालायला लागलाय. फटकेबाजी पाहिली आपण, काय फटकेबाजी. सागर ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. कदाचित बॅटची कडा सुद्धा घेतली आहे पहा. ही खेळाडू वृत्ती दाखवली सागरने मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच म्हटलं जाईल, मात्र कदाचित चांगला खेळतोय, चांगला खेळतोय. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र ओव्हर झाले. ओव्हर 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 41 या आकड्यावरती. विचार केला ना, चिन्मयने भरपूर 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 धावा खर्च केल्या. टोटल पाहिल्या 25 धावा खर्च केल्या चिन्मय पाटीलने. सोहमचा विचार केला, सोहमने तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याचा एकमेव कारण मात्र पूर्णपणे सागरच केला होता. काय फटकेबाजी राहिली आहे सागरची. पूर्ण 12च्या 12 चेंडू खेळला होता सागर आणि 12 चेंडू मध्ये बनवला तेवढं काय काय धावा जमा केल्यात. मात्र टोटल 35 धावा कुठून काढल्या होत्या सागरने. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. बुम बुम सचिन पाटील तिसरा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. दर्शन मडवीचा वापर केला गेला. 2 षटकामध्ये भरपूर 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 धावा खर्च केल्या. भरपूर धावा खर्च केल्यात. विचार केला ना, ही गावदेवी क्रिकेट संघ
चांगला फॉर्म मध्ये पाहतोय त्याचा एकमेव कारण मात्र सागरने चांगली फलंदाजी केली आहे 12 चेंडूमध्ये तब्बल पाहिले आपण 35 धावेचं योगदान दिले आपल्या संघासाठी नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दर्शन मडवीचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज झालाय राम कोहलीला पाहतो आपण चांगला फटका पाहतो फुल टॉस आणि कदाचित पाचकवा दिलाय क्षेत्ररक्षणाला पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा दिलाय राम कोहली गेला जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 47 या आकड्यावरती चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे सुरुवात मात्र दमदार राहिली आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय दर्शन मडवी हो चांगला चेंडू पाहतो आपण खुला टाकला होता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहिली थोडीशी मी तर म्हणेन एष्टा थोड्याशा वाचल्या गेल्या वाईट चेंडू सिंगल मिळाली आहे आणि पंचांच्या भूमिकेत पाहत आहे आपण आयोजक आशिष म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला पाहत आपण सूरज म्हात्रेला पाहत आपण हो पुन्हा एकदा खोला टाकला होता चांगला चेंडू टाकतो बाप विचार केला ना सत्याने मात्र अशीच गोलंदाजी करावी लागेल श्री मलंगड वाडी या संघाला पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 16 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या त्यानंतर दर्शनने थोड्याशा पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला त्यानंतर कमबॅक करत असताना पाहतो गोलंदाजी मार्कवरती दर्शन मडवी पुन्हा एकदा सज्ज झाला ओहो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार आउट टबावर माइट इट हे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार टोटल पाहिले आपण 54 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ तिसरा षटक मात्र सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या पुन्हा एकदा सज्ज झालाय दर्शन हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुक्या पाहिल्या खराब फेकी पाहिली आपण आता आणि पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कदाचित श्री मलंगड वाडी संघाचे नशीब पाहिले आपण 1+3 धावामध्ये 1+3 म्हणजे टोटल चौकार आलाय का काय हा प्रश्न पडला आता मैदानाच्या आतमध्ये कदाचित गोलंदाजी धावा खर्च करतो त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण थोडासा चाचपडत असताना त्या 4 धावा मिळतील 4 धावेच्या मदतीने पाहिले आपण टोटल जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती एक गडी बाद अजूनही विचार केला या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत भरपूर धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजीची गरज असेल पाहतो आपण टोटल पाहिले आपण 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय 17 धावा खर्च केल्यात हो चांगला फटका पाहतो कार्पेटच्या साईडने चेंडू जात असताना क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा चाचपडत असताना कदाचित हा फेकी सुद्धा खराब फेकली कदाचित आज श्री मलंगड वाडी संघाचे ना नशीब कुठेतरी आपल्याला साथ देत नाहीये एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे भरपूर धावा खर्च केल्या हो चांगला चेंडू टप्पा पडल्या थोडासा चेंडू मात्र आतल्या दिशेने वळण घेतो 3 षटकाचा वादविकेट संपला गेलाय धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण एक गडी बाद जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती 60 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या पाहिला गेला तर विचार चांगलीच धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे पहिल्या षटकामध्ये 16 त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण 25 धावा त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा भरपूर
19 धावा खर्च केल्यात, म्हणजे तिन्ही गोलंदाज थोडेसे महागड्या ठरल्यात जरूर. अजूनही विचार केला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवेल का? मागचा सामना आपण पाहिला, चांगला सामना रंगला होता. 70 धावा मात्र चेस केल्या होत्या. म्हणजे या मैदानावरती एका साईडला धावा बनतात सुद्धा, बनवू शकता आपण. चेसिंग सुद्धा होतीये या मैदानावरती. 70 धावा बनल्या होत्या आणि त्या 70 धावेचा पाठलाग करत असताना त्या 70 धावा बनवल्या सुद्धा होत्या. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज साहिल वैखरे. साई वैखरेचा मात्र वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला सज्ज झालाय पुन्हा एकदा फलंदाज डावखरे हाताचा राम. हो यावेळेस मात्र फुलटा चेंडू, उंची गाठली, अंतर गाठेल का हा प्रश्न पडला आता. हो निश्चितच अंतर सुद्धा गाठला, चेंडू जाय सीमा पार, आउट ऑफ द पार. रामच्या बॅट मधनं हा दमदार षटकार आहे. विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय साहिल वैखरेला. त्याचा एकमेव कारण तर काय सलामीला आलोय, का मला सलामीला पाठवतोय, त्याचं जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राम फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हो चांगला चेंडू पाहतो, टप्पा पण थोडासा दिशेने मात्र बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू वलन घेतो. त्या प्रकारे पाहिला पण चेंडूचा पाठलाग करत असताना पाहिला पण राम या फलंदाजाला बीट झाला. डॉट चेंडूची सांगता षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना पाहतो आपण साईला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आउट ऑफ द पार. माइट इट ये वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चांगलं संगीत पाहत आपण डीजेच्या माध्यमातून साहिलचा विचार केला. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. हो चांगला चेंडू पाहतो आपण, बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन केला. त्यानंतर चेंडूचा पाहिला तर थोडासा वेग कमी होता चेंडूला. डॉट चेंडूची सांगता कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या 3 षटकामध्ये. याही षटकाचा विचार केला, अद्याप 4 चेंडू फेकल्या, 4 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. अजूनही विचार केला या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये विचार केला किती धावा जमा करेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय राम. हो फसवा चेंडू टाकला होता, एक धाव तर वेगाने पूर्ण केले. गॅप खूप मोठी आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाय सीमा पार. चांगला फटका पाहतो आपण, झाडू फटका पाहिला पण चौकार आलाय. काय फटकेबाजी. हो चांगला चेंडू पाहतोय, टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित काही गरज होती का हा प्रश्न पडला होता. एकच धाव एका धावेच्या मदतीने पाहतो आपण. 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 77 धावा, 1 गडी बाद. चांगली धाव संख्या मी म्हणेन जमा केली आहे. आता हा प्रश्न पडलाय, चला डिंगरवाली जायचंय मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची मागणी केली जाते. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे.
वरती धावा लागल्या गेल्या 77 धावा. अजूनही विचार केला 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टोटल पाहिले आपण 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय दर्शन मडवी. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच आकाशात गेला. जज करतोय चांगला जजमेंट. संपलाय राम या फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागलाय टीमला हा दुसरा. राम बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. श्याम कोलेकरला पाहता आपण. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय दर्शन मडवीने. पण चांगली कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. तब्बल 4 षटकाचा विचार केला. भरपूर धावा खर्च केल्या. आजच्या या स्पर्धेचा विचार केला हाय स्कोरचा मात्र ठरेल का हा प्रश्न पडला. आता हाय स्कोरच होईल. 70चा होता. त्या 70चा पाठलाग करत असताना मात्र चेस सुद्धा केल्या होत्या जे बोले नेवाली टीमने. आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय दर्शन मडवी. फुल टॉस पुन्हा एकदा जेलची संधी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडेल का हा प्रश्न पडलाय. हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक साधा सोपा झेल मात्र सोडला गेलाय. जमिनीला दान होतोय. एक धाव कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने टोटल पाहिला आपण 78 धावा. स्ट्राइक एंडला पाहतो आपण सचिनला पाहतो आपण. त्याच्या सोबतीला श्याम या फलंदाजाला पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन. हो खोला टाकला होता. खोदून काढलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलेल फेकेल तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 79च्या घरात. म्हणजे एक कमी 80. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली अद्याप. आजच्या दिवसाचा विचार केला ना सर्वात जास्त धावा मात्र मी म्हणेन जमा केल्या. चांगल्या धावसंख्येचा मात्र सुरुवातीपासून मात्र तुटून पडल्या त्या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पाहायला गेला तर मेन पंच आमच्याकडे वळतील आशिष मात्रे. वाईट चेंडू. ही लाईन मात्र खराब आहे. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली आहे. टोटल 80 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे. अजूनही या षटकाचा विचार केला काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल. हो या वेळेस मात्र काय फटका. झेलची शक्यता. झेल पकडेल का. हो चांगला जजमेंट. झेल सुद्धा टिपला. झटका क्रमांक लागलाय हा तिसरा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. बालू कोलेकरला पाहता आपण. तिन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. विचार केला ना चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण दर्शन मडवीची. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय दर्शन मडवी. हो खोला टाकला होता. फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू जाई सीमा पार. हा येतोय आल्या चौकार. चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिल्या पण धावपटलावरती. हो फसवा चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर उडवला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. चौकारानंतर हा षटकार. काय फटकेबाजी. टोटल
जय बोले मांगरुल संघाचा संघटक आणि जय बोले कुशुली संघाचा संघटक आपण लगेचच जायचं आहे नाणेफेकीसाठी. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहिल्या आपण लावल्या गेल्या तब्बल 90 धावा. 91 धावेचं लक्ष ठेवलं गेलं. आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. एक बदलापूरचा आवाज श्रवण धुमाल सरांकडे जाऊया आपण. चांगला आवाज पाहत आपण बदलापूरचा. कुशुली संघाच्या संघटकाला विनंती असेल आणि मांगरूळ संघाच्या संघटकाला विनंती आहे आपण या नाणेफेकीसाठी. क्लब मंगळूर आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय बोले कुशिवली या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. सूरज दादा मात्रे च्या शुभ हस्ते स्विंग द कॉइन हेडाचा कॉल आणि आलाय हेड. यस वॉन द टॉस बाय टीम जय बोले कुशिवली अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट म्हणजे इन्व्हाइट केलंय क्षेत्र रक्षणासाठी टीम गावदेवी मांगरूळ या संघाला. जाऊयात आपण ऑन गोइंग मॅचच्या दिशेनं. पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना yes let's play game on. Wish you all the best both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball, पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाज राहुल इथे यशस्वी राहिलाय. पहिला बॉल आला टॉप. दर्शन आणि कामेशला आपण पाहतोय सध्याच्या घडीला सलामी वीर. स्पिचिट करायचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता नाही जमला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा आताचा हा बॉल आला डॉट. ओहो सलगचा तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज P1 च्या पहिल्या षटकामध्ये राहुलचा जर विचार करायला गेला तर
चांगला षटक सध्याच्या घडीला हाताळतोय, पण चौथा सोडणार नाहीये. दर्शन सफल झाला आणि हा सफल फटका खेळला. बॉलला पाठवून दिला थेट मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आडवा बाटचा हा कडवा प्रहार, चेंडू सीमा पार, षटका. तीन बॉल डॉट जरूर आले, पण त्यानंतर आता आक्रमण चढवलंय. पाचवा बॉल फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्क करायचा होता आणि आता अपील भरपूर स्ट्रॉंग होती पंचांकडे, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल, दॅट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. यावेळेला देखील चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता बघता बघता मैदानाच्या आतमध्ये धाव मिळेल ती सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिल्याच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या तर तब्बल बिनबाद 7 अंकावरती. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मलंगडवाडी. वाडी सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय. दर्शन मडवीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला कामेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्यला आपण पाहतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक, सर्कलच्या बाहेर 3. एक डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आणि एक वाईड लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर तयार झाला. सर्कलच्या बाहेर 3. षटक क्रमांक दुसरा. चेतन निघालाय तो म्हणजे दर्शन मडवीच्या अगेन्स्ट. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय दर्शन मडवी. अनफॉरगेटेबल शॉट. बाहेरच्या बॉलवरती चाबुक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दर्शन मडवीच्या पाठमधून. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल ओव्हर पिच. व्हाट अ स्ट्रोक. हेलिकॉप्टर लँड होईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. कन्सेक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर. सलगचा येणारा दुसरा बिगेस्ट अँड ब्लास्टेड 6. फटके आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले ऍक्शन मध्ये दोन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल खऱ्या अर्थानं कव्हर पॉइंटच्या बाहेर आणि दुसरा बॉल काऊ कॉर्नरच्या बाहेर. 2 बॉलवरती 2 तडाके बंद षटकार. ते म्हणजे बॅट्समन दर्शन मडवीच्या पाठमधून. चेतन गायकरला आपण पाहतोय पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. पुढचा बॉल हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हॅट्रिक खऱ्या अर्थानं डॉट बॉल. शरीराचा वेध घेतलाय बॉलला. सिंगल येईल पण लेग बायच्या स्वरूपात. यस, पंच आमच्याकडे वळतात, पंच दर्शवतात लेग बायच्या स्वरूपात. सिंगल इथे टीमच्या डोर मध्ये ऍड होईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय 1.3 चेंडूंच्या अखेरीस. ते म्हणजे 20 अंकावरती. 20 ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला आता कामेशला आपण पाहतोय. कामेश पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला तयार. 20 धावा स्कोर कार्ड वरती.
आता दिशा पाहावी लागेल, लेन पाहिली जाईल, चेक केली जाईल. यस, आयसीसी नियम क्रमांक 22 च उल्लंघन करत असताना पंच सांगतात अंपायर सिग्नल, दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या डॉलर मध्ये होईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात. चला लॉंग ऑफला ज्या बाईक्स आहेत अगदी स्टेजच्या आमच्या डाव्या बाजूला ज्या बाईक आहेत त्या बाईकच्या गाडी मालकांना विनंती असेल की आपण लगेचच तिथून त्या गाड्या रिमूव्ह करा. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 21 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल कामेश पाटील साठी हा बॉल बाची आतली कडा. या वेळेला डेंजर एंडला थ्रो फेक स्ट्रायकिंग एंडला बाल बाल बचावलेत. अखेर धाव मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट आणि एका धावेच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचला 22. आणि ज्या मेन एंट्री मधील ज्या 2 व्हीलर बाईक आहेत अथवा 4 व्हीलर कार आहेत त्या प्रत्येक गाडी मालकाला विनंती असेल की आपण तिथून गाडी रिमूव्ह करा, कारण या स्पर्धेमध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका. जाऊयात मैदानाच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट. ओहो, या वेळेला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न नाही जमलं आणि इथे फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला. दर्शन मडवी इज गॉन. पहिला बॉल फेस करत असताना सर्कलच्या आतमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 1 गड्यांच्या नुकसानात जाऊन पोहोचलाय श्री मलंगडवाडी हा संघ. तो म्हणजे 22 अंकावरती. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण जर विचार करायचा झालं तर समीकरण येऊन ठेपलंय. लक्ष्याचा विचार करायला गेला तर लक्ष आपल्याला पाहायला मिळाला 91चं. सध्याच्या घडीला धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. येस, 18 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 69. 69 runs to win after move from last 18 balls. homsai.mtclive.in या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. या स्पर्धेचा थेट घर बसल्या आपण आनंद लुटू शकता. ओ, पहिला बॉल लॉफ करायचा प्रयत्न कामेश पाटीलचा. बॅट बॉलचा संपर्क नाही. स्विंग अँड मिस. आताचा बॉलला डॉट. मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील आणि कामेश पाटील अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्याम कोलेकर सदाच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल. ओहो, बाची टॉपेज. विकेट कीपर पर्यंत बॉल पोहोचतोय आणि अखेर सलगचा येणारा कन्सिक्युटिव्ह 2 इन ओव्हर सलगचा येणारा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये श्याम कोळेकरच्या माध्यमातून. कामेश पाटीलला जणू काही डॉमिनेट करण्याचं काम श्यामनं आतापर्यंत केलंय. तिसरा यावेळेला देखील विकेट कीपर थोडेसे फंबल झाले, बीट झाले. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला. शॉट फाईन लेगचा चांगला बॅकअप, चांगला कमबॅक आणि अखेर धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकची सिंगल. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दिल्ली अभी भी दूर आहे म्हटलं जाताना. जर गल्लीपासून दिल्ली पर्यंत जायचं असेल तर मोटरसायकल किंवा रिक्षाचा वापर न करता ट्रेन किंवा एरोप्लेनचा वापर तुम्हाला करावा लागतो. फलंदाजाला परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचं पतन. चेतन पाटील इज गॉन.
23 अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल दुसरा श्री मलंगडवाडी या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा इंटर झाला, तो म्हणजेच नितीन पाटीलला आपण पाहतोय. स्टील 2 टू गो. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. श्याम कोलेकरचा बॉल या वेळेला आडवा बाट फटका एक्झिक्यूट करायचा होता नितीन पाटीलला. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आताचा हा देखील बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय श्याम कोलेकर. काय षटक हाताळतोय, अप्रतिम षटक. शेवटचा बॉल यावेळेला देखील कोदून काढायचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आणि नकार दिलाय. म्हणजेच आता षटक क्रमांक 3 चा देखील वाजवी खेळ संपलाय. आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना मलंगडवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 23 अंकावरती. काय षटक हाताळला. अवघी एकच धाव खर्च करत असताना 1 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये संपादित केली. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग, कन्सिस्टन्सी आणि इक्वेन्सी हे सर्व काही आपल्याला या षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळालं. तर म्हणजे श्याम कोलेकर एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब काकोले संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगडवाडी हा संघ. म्हणजे एका विभागातील 2 दिग्गज संघ आज एकमेकांच्या अगेन्स्ट. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोटील 4थं षटक. चेतन पहिला बॉल यावेळेला लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये कोदून काढायचा होता बॅटरला. कामेश पाटीलला आपण पाहतोय, जो कामेश खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला सलामीसाठी आला होता, पण त्याला सध्याच्या घडीला डॉमिनेट केलं जात आहे. तो कामेश स्ट्रायकिंग गेला. पहिला बॉल चेतन अप्रतिम सध्याच्या घडीला षटक तो हाताळतोय, ज्यानं षटक क्रमांक 2 देखील हाताळला होता. 15 धावा त्यानं त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. ओहो, फुलटॉस होता इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउट खेळलाय. वाकेडे रे क्षेत्र खाली आहे, पण अखेर फिल्डर पोहोचलाय आणि एका हातामध्ये बॉलला स्टॉप केलंय. थ्रोपैकी करेल तोपर्यंत एकदा वेगवाडण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एकदा एकवटली देखील गेली. गुड रनिंग विथ द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. एकच धाव मिळेल, पण आम्ही नेहमी म्हणतोय दिल्ली अभी भी दूर आहे, कारण 91 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलंय ते म्हणजे काकोले टीमनं. यावेळेला देखील शॉट ऑफ लेंथ होता. शफल पूल करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतला या बॉलनं. आताचा देखील हा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट ज्या प्रकारे श्याम कोळेकरने गोलंदाजी केली ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन आता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला या 4थ्या षटकामध्ये चेतनला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील बॉल पुन्हा एकदा वर्चस्व दाखवतोय म्हणजे गोलंदाज चेतन. खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना श्री मलंगडवाडी हा संघ थोडासा आम्ही राहिला, पण उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना खडतर सुरुवात या टीमची देखील राहिली. दुसऱ्या षटकामध्ये धावा आपल्याला वाटल्या होत्या कुठेतरी येत आहेत, पण त्यानंतर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला तो म्हणजे गोलंदाज चेतन. आणि आता शेवटचे 2 बॉल. स्टील 2 टू गो. 5वा बॉल यावेळेला बॅकफुटला येऊन इनफिल्डच्या वरून स्क्वेअर कट करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील बॉल आलाय. डॉट शेवटचा 1 बॉल षटक क्रमांक 4 मधील. शेवटचा बॉल. ओहो, शेवटचा बॉल. आणि आता खऱ्या अर्थानं 22च्या स्वरूपात या धावा मिळतील 4. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट आणि शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅनच्या मधून बॉल थेट निघून चालला लॉंग स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक क्रमांक 4 च्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना मलंगडवाडी या टीमची टोटल 28 या अंकावरती. शेवटचा षटक. पहिला बॉल यावेळेला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे नक्की वळतील.
पंच दर्शवतील अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये इथे एकदा आर देखील केली जाईल आणि एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय तो 29 या अंकावरती. नेक्स्ट ओहो या वेळा देखील पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलाय गोलंदाज षटक क्रमांक 5 मध्ये बाळू कोळेकरला आपण पाहतोय. बाळू कोळेकरचा जर विचार करायला गेला तर बॅटिंग साठी अखेर आला होता, त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला होता, म्हणजे 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांना बॅटिंग करत असताना दिलं होतं. आता खऱ्या अर्थानं हळूहळू का होईना पण या मॅच मध्ये शिरकाव करत असताना ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब काकोले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ ड्राइव्ह केला, व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑफ ला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय पण त्यांना बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावा जरूर ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. बॅकफुटला येऊन पंच करायचा प्रयत्न. तर खऱ्या अर्थानं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये ओढून घेतलाय. तो म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब काकोले या टीमनं आता पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन होत असताना बॉल निघून चाललाय थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर वेळानंतर या 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 4 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 38 अंकावरती. धीम्या गतीचा बॉल गती कमी केली, स्लोवर 1 मैदानाच्या आतमध्ये आणि सामना जिंकलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब काकोले या टीमनं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम गावदेवी क्रिकेट क्लब काकोले आणि हार्ड लक बॉयज टीम श्री मलंगडवाडी. या मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॉल फेस केले 13 आणि 13 बॉल फेस करत असताना ज्याच्या बॅटमधून तब्बल 35 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग त्यांना साकारली, 35 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांना आपल्या संघाला दिलं असा सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सागर आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण कलेक्ट करायचा.